आणि महाविकास आघाडीला की तुपाचे डबे आणून दिले का आम्हाला? पण वस्तुस्थिती होती ती गैरसमज नव्हता. तुम्ही सरळ सरळ अन्याय केला आत्ताच्या पिढीतला. ते काले शहाणे नाहीत, त्यांच्याकडे बघू आम्ही, त्याची काय अडचण नाही. पण तुम्हाला सांगितलेलंच कळा ना आम्ही काय म्हणतोय की आमचं आरक्षण आम्हाला द्या, आम्हाला राजकारणात नाही जायचं, नाही तर तुमचं एकाच येऊन देणार नाहीत आम्ही. तुम्ही जर ह्या उपोषणाच्या आत ही जर प्रश्न मार्गी नाही काढला, आम्ही सगळ्या जाती धर्माचे 288 उमेदवार देणार. ना विलाज आमचा गोरगरिबाला देणारा बनवणार. कुणाचाच येऊन देत नाही आम्ही, तुम्ही काळजीच करू नका. तुम्हाला वाटत असं आम्ही टक्केवारी वाढू, गैरसमज दूर करू, वातावरण निर्मिती करू. किती वातावरण निर्मिती करा, तुमची 150 किलोमीटर जरी रॅली झाली तरी रपारप पाडणार तुम्हाला, कोणाची बी. आमचं आरक्षण आधी द्या, झेंडे फाडका नाही तर चिरकुटा फाडका. आमचं जर नाही दिलं तर गैरसमाजातून बाहेर निघा. ते असंही म्हणाले की हा नॅरेटिव्ह फार काळ टिकणार नाही. टिकणार आहे, अरे टिकणार आहे. मराठी येडे नाहीत. तुम्ही दोघांनी कार्यक्रम लावलेला आमचा, आम्हाला चांगलं माहिती आहे. आमचं आरक्षण कोणी कोणी घातलं, आताच आलेलं कोण घालायला लागलं, आमच्यावर केसेस कोण करायला लागलं, आमच्या आई बहिणीचे डोके कोण फोडायला लागलं, हे आम्हाला चांगलं कळतं. आणि आमच्या गोरगरिबाचे मतं घेतल्यावर कोण बदलतं त्याच्यावर आमचं बारीक देणे. गोरगरिबाचे मतं घेतल्यावर एकदा वेळ निघून गेल्यावर कोण कोण काय बोलतं मीडियात, पेपरला काय छापून येतं याच्यावर बी देणे आमचं. तुम्हाला बी उमेदवार नंतर उभा करायचे, ध्यानात राहू द्या म्हणा. ते बी सुरू नको, वाचवून बोलत जाऊ नको म्हणा, वयानुसार बोलत जावा. त्यांना 43% मतं मिळालेली आहे, त्यामुळं ही मतं आणखी अधिक वाढतील. थोडी चिंता करायची गरज नाही असं म्हणतात. तुम्ही जर आमचं ठरल्याप्रमाणे दिलं नाही, तुमचे किती टक्के आहेत मला नाही माहीत, 100% तरी जरी झालं ती, तुम्ही बदल करून तरी सगळं भुईसपाट होणार. तरी मी चॅलेंज देत नसतो आणि एकदा माझा लागलो तर मुडी लेशू सोडित नसतो. माझा फडणवीस साहेबांना विरोध नाही, शिंदे साहेबाला नाही, कोणत्याच पक्षाला नाही, पण आरक्षण दिलं तर मी सोडित नसतो. हा, तुम्ही समज समजून घ्या, गैरसमजातून बाहेर या. तुम्हाला थोडंफार दुसरं काय झालं असतं इंजेक्शन देऊन ते ताकद वाढीलीच तुमची, पण गैरसमाजाला इंजेक्शन नाहीये. तुम्ही त्याच्यामुळं त्या भोपळ्यातून बाहेर या. तुमच्या भोवती सांगणारे तुमचे प्रवक्ते आहेत, गणित करून सांगत आहेत, कॅम्प्युटरवर सांगत आहेत. तुम्ही त्याच्यातून बाहेर पडा, सत्यता हाताळा. एखादा जाड दिसला म्हणून त्याच्या मागे जनता आहे किंवा तो गैरसमज दूर करू शकतो, ह्या भ्रमातून बाहेर पडा. त्याजवळ फक्त ताकदच असं समजा, त्याला ढकलून दिलं तरी तो पडू शकतो. फोकस ताकद आहे त्याची असं समजा, त्याची व्यायाम केलेली ताकद नाहीये. ते जरा गैरसमजातून बाहेर या. तुमचा 100% जरी तुम्ही ती भर काढली तरी जर तुम्ही आमचं काम केलं नाही, तुमचं कोणाचंच येऊन देणार